Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. महोदया, कोल्हापूरचं जे काही आंदोलन झालंय तर त्या आंदोलनाच्या आधारेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या भावना त्या ठिकाणी ताबडतोबीने व्यक्त केल्या। नागपूर गोवा जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन सुरू आहे। हे सरकार सर्वसामान्य जनतेचं आहे, त्यामुळे जनतेच्या भावनांचा विचार करूनच तसेच त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल। कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही। समृद्धी महामार्ग हा एक गेम चेंजर प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊनच पूर्ण केला गेलेला आहे। त्यानुसार या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे त्याची फेर आखणी करता येईल का याचाही विचार केला जाईल। मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही, स्पष्टपणे सांगितलेलं आहे। उत्तर आहे ना। आता एक मिनिट, आता हे पहा, मला काय मी थोडं मार्ग काढता येतो का पाहते। प्रश्न असा आहे की तुमचं म्हणणं असं कुठलंच निवेदन यांच्याकडे आलं नाही, सरकार म्हणते की निवेदन आलेलं आहे, लोकांच्या भावना आम्ही समजून घेतो आणि त्यातून आम्ही मार्ग सगळ्यांशी बोलून काढतो। तर अधिवेशन चालू आहे तर सन्माननीय मंत्री महोदयांनी त्या भेटून काय निवेदन आलेली आहेत, कशा पद्धतीने विचार करताय, किंवा आपण एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की लोकांच्या भावनांचा आदर केला जाईल तर तुम्ही पुढच्या आठवड्यामध्येच बैठक घ्या। तरी तुमचं समाधान झालं नाही बैठकीने तर आपण परत सभागृहात वेगळ्या मार्गाने प्रश्न उपस्थित करा। मुद्दा असा आहे की इथे ते काही नाही म्हणत नाहीयेत, असंही म्हणत नाही सरकार। अशाला आपण तेच प्रश्न विचारण्यापेक्षा त्यातून मार्ग काय काढता येईल किंवा लोकभावना ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही चर्चा करा, संवाद करा। सरकारची तयारी आहे ना सध्याची, असं नाही। आता माझ्या म्हणण्यावरती तुम्हाला मान्य नाही असं असेल तर मग दिवसभर ही चर्चा चालू ठेवायची का आपण? नाही असं नाही। सरकारची बोलायची, तुमची बैठकीला जायचं आहे का नाही तुम्ही सांगा। पण तुम्ही मांडून झालं ना, तुम्हाला मांडायला झालं त्याच्यावर नाही, ठीक आहे। नाही तुम्ही मांडलं ना एकदा, तुम्ही एकदा मांडून झालं, उत्तर दिलं मंत्र्यांनी, किती वेळा तेच मांडायचं आता? प्रस्ताव पाठवलेला ऑलरेडी केंद्राला परवानगीसाठी, मग तुम्ही इथं उत्तर देताय की नाही म्हणून या ठिकाणी ते दुसऱ्या बाजूला तुमचा दुटप्पेपणा चालू आहे। मग केंद्राला प्रस्ताव कशासाठी तुम्ही पाठवला? तो केंद्राचा प्रस्ताव तुम्ही मागे घेणार त्या ठिकाणी आहात का? आणि हा मोनार्क नावाच्या कंपनीने 9 महिन्यात हा प्रस्ताव तयार केला। हे काय जावई आहे मोनार्क कंपनी तुमची? समृद्धीमध्ये सुद्धा याच कंपनीने वाटोळा लावलं या महाराष्ट्राचं, आता सुद्धा लावलं। तुम्ही ज्याचा उल्लेख केला 2023 ला घोषणा झाली, त्यानंतर 9 महिने याचा अलाइनमेंट आणि सगळ्या चर्चा झाल्या। 1 महिन्यामध्ये रेखांकन आखणी कशी होते 1 महिन्यात? याचा अर्थ हे विशिष्ट त्या कॉन्ट्रॅक्टर दार्जिन हा रस्ता करण्याचं या ठिकाणी धोरण सभापती मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी गाडगीळ समितीने अहवाल दिला नाही। सभापती गाडगीळ समितीने अहवाल दिला, पर्यावरणाचा नाश यामध्ये या ठिकाणी होणार आहे। हे सगळे मुद्दे असताना मंत्री महोदय स्पष्ट सांगत नाहीत रद्द करणार म्हणून, जाहीरपणे बोल। 11 लोकसभेचा फटका बसलाय, अजून तुम्हाला फटका घ्यायचा असला तर घ्या या रस्ता करून शक्तीपीठचा। या ठिकाणी लोकसभेला या 11 लोकसभा मतदारसंघात हा रस्ता जातोय, त्याचा परिणाम सतीश पाटीलजी प्रचाराच्या सभा बाहेर आहेत, इथे सभागृहामध्ये तुम्ही असं सरकार चर्चा करायला तयार, तुमची चर्चा करायला तयार नाही असं तुमचं म्हणणं असेल ते तुम्ही मांडा, पण रद्द करायचं त्यांना ते शक्य नाही आता इथे, तसं तुम्ही सक्ती करू शकत नाही। ठीक आहे, त्यांचं तुम्हाला मान्य नाहीये, बैठकीची त्यांची तयारी आहे ती ठीक आहे। नाही मी पुढची लक्षवेधी पुकारते, लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड। नाही सतीश पाटीलजी ते चर्चा करायला तयार आहेत, पण तुम्ही चर्चाच करायला तयार नाही आहे आणि तुम्ही म्हणता इथल्या इथे रद्द करा, असं कसं काय? असं कसं काय? बोला मंत्री महोदय, काय तुमचं म्हणणं आहे? मंत्री महोदय बोलतात ऐका, रद्द असं रद्द तुम्ही खाली बसा आता, तुम्ही खाली हे पण तुम्ही आरडाओरडा केल्यामुळे असं होणार नाही। मंत्री महोदय उत्तर द्या त्यांना, तुम्हाला सभात्याग करायचं आहे का? तुम्हाला सभात्याग करायचं आहे का?
सभापती महोदया, हे आपल्या बाकीच्यांच्या लक्षवेधीचा वेळ घालवताय तुम्ही. आपण दिलेल्या निर्देशानुसार या शक्तीपीठ महामार्गावरील सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, त्या भागातील शेतकरी बांधवांची बैठक अधिवेशन संपल्याच्या नंतर 15 दिवसाच्या आत घेतली जाईल. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 2 प्रसाद लाड. सभापती महोदय, एक तर मी लक्षवेधी सुरू करायच्या आधी एक विषय आपल्या समोर मांडू इच्छितो की सभागृहामध्ये विरोधी बाकावर बसलेले सर्व सदस्य हे ज्येष्ठ असताना देखील सभापती उभ्या राहिल्या असताना ते उभं राहून बोलतात. ही शिस्त त्यांना पहिली लावली पाहिजे. एक मिनिट. सभापती महोदय, तुम्हाला जर ऐकून घेण्याची तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही ऐकून घेतलं पाहिजे. सभापती महोदया, ज्या महामार्गाचं अद्याप अलाइनमेंट फायनल झालेलं नाही, ज्या महामार्गाचं अद्याप भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झालेली नाही, त्याच्यामध्ये कमिशन वगैरे आलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, ठीक आहे. तुमचं म्हणणं तुम्ही मांडलेलं आहे. हे पण विरोधी पक्षाला यांचा अनुभव तुम्ही असं कामकाजच तुम्ही इतरांचं कामकाजच करू देत नाही. तुम्ही जागेवर जाऊन बसा सगळेजण. मी पुढची बसा. दादा भुसे, तुम्ही तुमचं म्हणणं नोंदवलंय, आपण आपलं म्हणणं नोंदवलंय. आपण खाली बसा. भुसे साहेब. भुसे साहेब, तुम्ही खाली बसा. तुमचं म्हणणं तुम्ही नोंदवलेलं आहे. प्रसादजी लाड, आपण लक्षवेधी क्रमांक 2 सुरू करूया. सभापती महोदय, मुंबईच्या सर्व विकासाच्या दृष्टीने मुंबईमध्ये महायुतीचं सरकार अतिशय जोरदारपणे काम करत आहे. परंतु हे काम करत असताना नाही, आता बसल. मी लक्षवेधी संपवली आहे ती. दादाजी भुसे नाही परत सुरू करता येणार. अहो, त्यांची लक्षवेधी चालू आहे ना, आणि तुम्ही जागेवर बसला. एक मिनिट. आता तुम्ही हे पहा, विरोधी पक्ष जागेवर बसल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही. विरोधी पक्ष जागेवर बस. तुम्ही खाली बसा. नाही, आता असं उत्तर ऐकायचं नाही. मध्ये सभागृहात तुम्ही आरडाओरडा कराल आणि उत्तर ऐकत बसाल. तुम्ही सन्माननीय भाई जगताप, सन्माननीय सतेज पाटील, तुम्ही जागेवर जा. त्याच्याशिवाय ते उत्तर देणार नाही. ही अशी पद्धत नाहीये. नाही, दादा भुसे, तुमचं उत्तर. नाही, आता उत्तर नाही. चर्चाच अशी होऊ शकत नाही. ही कुठली पद्धत झाली? नाही, खाली बसा. नाही, नको. खाली बसा. दुसरी लक्षवेधी महत्वाची आहे. हे पण तुम्ही चालू द्या. आता दादाजी भुसे, खाली बसा तुम्ही, प्लीज. तुम्ही खाली बसा. त्यांना खाली सांगितलंय. खाली सांगा, बसा सांगितलंय. हे पहा, 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे. 2 नंबरची लक्षवेधी चालू आहे. ती चालू करायची आपल्याला. त्यामुळे आता मध्ये निवेदन बोलू नका तुम्ही. नाही, दादा भुसे, निवेदन बोलू नका. मी 10 मिनिटासाठी कामकाज थांबवते.